पैठण तालुक्यात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सेवा चार्जच्या नावाखाली प्रत्येकी 10 ते 15 हजार रुपये उकळले जात आहे. ग्रामपंचायत स्तरावरून मंजुरी मिळवायची असेल तर सरपंच आणि ग्रामसेवक पैसे मागतात. अभियंते आणि ठेकेदार संगनमत करून घरकुलाचे काम करण्यासाठी जबरदस्ती पैसे घेतात. याशिवाय बोगस बिल तयार करून अधिकचा खर्च दाखविला जातो. गोरगरीब कष्टकरी जनतेला लुटणाऱ्या अलिबाबा 40 चोरांची चौकशी करून गुन्हे दाखल करण्यासाठी जनतेच्या न्याय हक्कासाठी अखिल भारतीय छावा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा छावा संघटनेचे पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले यांनी पंचायत समिती प्रशासनास निवेदनाद्वारे दिला आहे. पैठण तालुक्यात असंख्य ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल या जनकल्याणकारी योजनेचा सरकारी मदतीच्या रकमेतून कष्टकरी गोरगरीब लाभार्थ्यांना स्वतःच्याच हक्काचे पैसे मिळवण्यासाठी 30 ते 50 हजार रुपये अधिकाऱ्यांना लाच म्हणून द्यावी लागतात. या सर्व प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी विशेष पथक स्थापन करून पैठण तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये झालेले आणि प्रगतीपथावर असलेल्या घरकुल योजनेच्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी, सरपंच, ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावे. नसता अखिल भारतीय छावा संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करेल असा इशारा अखिल भारतीय संघटनेचे पैठण शहराध्यक्ष साईनाथ कर्डिले यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांना निवेदनाद्वारे दिले आहे. जर तुम्ही बघितलं तर कुठल्याही तुम्ही घरकुल लाभार्थीला विचारलं तर त्यांना आधी ते सांगतात की आधी आम्हाला पैशाची मागणी करतात. 15,000 20,000 अशी पैशाची मागणी केली जाते. जर ते पैसे दिले नाही तर त्या गरीब कष्टकरी व्यक्तीला घरकुलचा लाभ मिळत नाही. आणि इतकंच नव्हे तर काही ठिकाणी बोगस घरकुलही देखील उचलण्यात आलेले आहे. त्याची कुठलीही शहानिशा न करता जीपीएस टॅगिंग न करता त्यांच्या त्या बोगस लाभार्थी दाखवून त्यांच्या खात्यावरती पैसे टाकण्यात आलेले आहे. ही सगळी मिलीभगत या अधिकाऱ्यांमार्फत चालू आहे. तर माझी एक जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मीना साहेब यांना एक माझी नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर या चालू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व जे कोणी या दोषी असतील त्यांना निलंबित करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे. अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेतर्फे आम्ही तालुक्यासह जिल्ह्याभरात एकदम तीव्र पद्धतीचे आंदोलन करू व यानंतर या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती जबाबदारी पूर्णपणे जिल्हा प्रशासनाची असेल. गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर.